नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 मधला जो तिसरा चॅप्टर आहे अंकगणित श्रेणी याच्यातील सराव संच 3.2 आपण बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 3.1 जो आहे तो पूर्णपणे सॉल्व केलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। ठीक आहे, तर बघा त्याच्यातला सराव संच 3.2 मधला पहिला प्रश्न काय आहे, तर चला ते आता आपण बघूया। ओके, तर आता पहिला प्रश्न काय आहे ते आपण आता बघूया। पुढे दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा। आता आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी संख्या दिलेल्या आहेत, त्यावरून सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तर T1 T2 T3 अशा आपल्याला व्हॅल्यू जे आहे ते काढावे लागतील। त्यानुसार आता बघा, T1 म्हणजेच काय असते, तर ते A असते। ठीक आहे, हे तर तुम्हाला पाठीमागच्या सराव संचामध्ये मी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी बघा, T1 म्हणजे सेम जी पहिली जी संख्या असते ती असते, त्याची व्हॅल्यू असते। म्हणजेच T1 म्हणजेच 1, त्यानंतर T2 म्हणजेच 2, T3 म्हणजे 15, T4 म्हणजे 22। म्हणजे अशा पद्धतीने टीच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या वाढत जातात। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 4 किंवा 3 जरी लिहिले तरी सुद्धा चालते। ठीक आहे, आता या ठिकाणी मी T3 पर्यंत काढले, T4 जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल। आता याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल बघा, T2 वजा T1 काढावं लागेल। ठीक आहे, मग आता T2 आणि T1ची किमती तर आपल्याला माहीत आहे, ते या ठिकाणी फक्त लिहायचे। T2 आहे 8, T1 आहे 1, मग 8 वजा 1 किती आलं बघा, तर ते 7 आलं। जे बॉक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा ज्या आहेत त्या फिलअप करायच्या। ठीक आहे, त्यानंतर तर T2 वजा T1 केलं, त्याच्यानंतर काय करायचं आहे, T3 वजा T2 करायचं आहे। ओके, मग तर T3 काय आहे बघा, 15 आहे। ओके, आणि T2 आहे ते 8 आहे, म्हणजेच 15 वजा 8 किती आले, तर ते 7 आले। ओके, आता म्हणजे D म्हणजे काय आहे बघा, सामान्य जो फरक आहे त्याला आपण काय म्हणतो, तर D असं म्हणतो। मग आता बघा आपल्याला इथं 7 दिसते, या ठिकाणी 7 दिसते। जर नेक्स्ट टाइम आपण समजा T4 वजा T3 केलं असं, T4 आहे बघा 22 आहे आणि T3 आहे 15, मग 22 मधून 15 गेले किती राहतात बघा, तर 7च राहतात। म्हणजेच प्रत्येक वेळेला जो फरक जो असणार आहे, म्हणजेच त्याला आपण सामान्य फरक असं म्हणतो, ते नेहमी 7च येतो। म्हणजेच या ठिकाणी सामान्य फरक म्हणजेच D किती आहे हे बघा, तर तो 7 आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। ओके, त्याच्यातलाच दुसरा प्रश्न सुद्धा आपण पटकन बघूयात। बघा त्यांनी संख्या कोणती दिलेल्या आहेत बघा, 3, 6, 9 आणि 12, म्हणजे 3च्या पटीतल्या ह्या संख्या त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी सुद्धा वरच्या प्रमाणेच काय करायचं आहे, T1 T2 अशा टीच्या व्हॅल्यू आपण काढूयात। मग या ठिकाणी A1 म्हणजेच काय असतं, तर ते T1 असतं। ठीक आहे, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं। मग T1 आहे 3, T2 आहे 6, T3 आहे 9 आणि T4 आहे 12। ओके, अशा पद्धतीने आपण टीच्या व्हॅल्यू काढून घेतल्या। मग पहिल्यांदा काय करतो आपण, नेहमी T2 वजा T1 करतो। मग या ठिकाणी व्हॅल्यू आपण पुटअप करूयात। 6 वजा 3 म्हणजेच किती बघा आलेले आहेत, 3 आलेले आहेत। त्याच्यानंतर T3 वजा T2 करूया, म्हणजेच 9 वजा 6 किती येतात बघा, तर ते यांची वजाबाकी येते 9। नेक्स्ट सुद्धा काय येणार आहे, T4 वजा T3 केलं तरी त्यांचा फरक हा किती येणार आहे बघा, तर तो 3च नाही, 3च येणार आहे। बघू शकताय 12 वजा 9 किती येतात बघा, तर ते 3च येतात। ओके, कमीत कमी या टाईपच्या गणितामध्ये 2 जरी आपण सोडवलेले तरी सुद्धा चालतं। ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी जो सामान्य फरक आपल्याला दिसतो, म्हणजेच Dची जी किंमत दिसते ती किती आहे, तर ती 3 आलेली आहे। ठीक आहे, नेक्स्ट तिसरं बघूया आपण आता। काय दिलेलं आहेत बघा संख्या, वजा 3 वजा 8 वजा 13 वजा 18। ओके, मग या ठिकाणी सुद्धा वरच्या प्रमाणेच आपण काय करूया, टीच्या व्हॅल्यू काढून घेऊया। A म्हणजेच T1 आहे वजा 3, T2 आहे वजा 8, T3 आहे वजा 13 आणि T4 आहेत बघा वजा 18। अशा पद्धतीने आपण टीच्या व्हॅल्यू काढू शकतो। नंतर आपल्याला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे T2 वजा T1 करायचं आहे। म्हणजेच T2 आहे वजा 8 आणि T1 आहे वजा 3, म्हणजेच वजा 8 वजा वजा 3। आता काय होणार आहे बघा, इथं वजा 8 वजा वजा इथं अधिक 3 होतील। ठीक आहे, म्हणजे ही स्टेप कशी बघा इथं, तर 8 वजा आणि वजा 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 अधिक या ठिकाणी होतील, परंतु इथं वजा 8 आहे, म्हणजेच वजा 8 अधिक 3, म्हणजेच 8तून 3 घालवायचे आहेत आपल्याला। ठीक आहे, कारण का मोठ्या संख्येला चिन्ह वजा आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, उत्तराला सुद्धा काय वजा चिन्हच येईल, हे या ठिकाणी विसरायचं नाही। म्हणजे 8तून 3 गेले राहिली किती, तर 5, आणि वजा चिन्ह का, तर मोठ्या संख्येला चिन्ह वजा चिन्ह असल्यामुळे वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही। ओके, नेक्स्ट T3 वजा T2 सुद्धा आपण तसंच करणार आहोत। वजा 13 वजा वजा 8, म्हणजेच वजा 13 वजा वजा अधिक 8 झाले। ठीक आहे, म्हणजेच 13तून 8 आपल्याला घालवायचे, ते किती येतात 5, आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे इथं सुद्धा वजा चिन्ह
म्हणजेच -5 हे येईल. आता हे तसं दिसतंय आपल्याला. सामान्य फरक हा किती आहे बघा, तर तो -5 आहे. म्हणजेच D बरोबर -5. ठीक आहे. आता चौथा प्रश्न आपण बघूयात. 70, 60, 50 आणि 40 अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी संख्या दिल्या. इथं बघू शकते तुम्ही संख्या 10 10 आणि कशा कमी होताना आपल्याला दिसतात. ओके. आता नेहमीप्रमाणे जसं वरचं सोडवलं तसंच आपण सोडवणार आहोत. इथं T1 म्हणजेच काय आहे, तर A1 आहे ना. A म्हणजेच T1 आहे. किती आहेत बघा. T1 म्हणजे 70, T2 म्हणजे 60, त्यानंतर T3 50 आहे आणि T4 किती आहे, तर ते 40. अशा पद्धतीने Tच्या व्हॅल्यू आपण काढून घेतल्या. आता सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे काय करतो, T2 वजा T1 करतो. मग आता T2 वजा T1 किती येते बघा, तर 60 वजा 70. T2 आहे 60, T1 आहे 70, म्हणजे 60 वजा 70. आता मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे उत्तरामध्ये वजा चिन्ह येईल. ठीक आहे. म्हणजेच किती, तर ते -10. इथं सुद्धा तसंच येणार. T3 वजा T2 म्हणजेच 50 वजा 60. 50 वजा 60 मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे, म्हणजे सूत्रामध्ये वजा चिन्ह येईल. म्हणजेच किती बघा, तर -10. तर या ठिकाणी वजा एक्स्ट्रा झालेलं आहे माझं. इथं -10. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बघू शकताय बघा, सामान्य जो फरक आहे म्हणजेच D तो आहे -10. म्हणजेच Dची किंमत इथे किती आलेली आहे बघा, तर -10 आलेली आहे. नेक्स्ट आता दुसरा प्रश्न आपण काय आहे तो बघूया. तर दुसरा प्रश्न आहे, पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. आता आपल्याला बघा या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. एक तर ती अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते पण ठरवायचं आहे, आणि त्यानंतर जर ती असेल तर त्याचे 20वे पद जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता या टाईपचे प्रश्न पुढे बरेच आपल्याला आता सोडवायचे आहेत. ओके. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित बघा, म्हणजे नेक्स्ट जे आहे ते उदाहरण तुम्हाला सुटतील. आता त्यांनी कोणती कोणती क्रमिका दिली आहे अगोदर ती बघूया. क्रमिका काय दिलेलं आहे बघा, म्हणजे संख्या दिलेल्या आहेत बघा, -12, -5, 2, 9, 16, 23 आणि 30. म्हणजे त्यांनी रँडमली नंबर या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसत. वजा आहेत, निगेटिव्ह नंबर आहेत आणि पॉझिटिव्ह नंबरसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे. मग आता आपण बघूया हे कसं सॉल्व करायचं ते. पहिल्यांदा आपण काय करू, नेहमीप्रमाणे आपल्याला T1, T2, T3च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नेहमीप्रमाणे काढून घ्यायच्या. ठीक आहे. या ठिकाणी A म्हणजेच T1 आहे -12. त्याच्यानंतरनं T2 आहे -5, T3 अशा व्हॅल्यू आता तुम्हाला कळाले असेल की त्या कशा काढायच्या. ओके. इथंपर्यंत मी कितीपर्यंत काढलेले आहेत बघा, तर ते T5 पर्यंत मी काढलेलं आहे. तुम्ही अजून जास्त काढलं तरीसुद्धा चालेल. कमीत कमी 4 पर्यंत काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचं आहे बघा, आपल्याला T2 वजा T1 करायचं आहे. जसं की मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण केलेलं आहे अगदी तसंच. मग T2 वजा T1 बरोबर काय करूया बघा, T2ची किंमत आहे या ठिकाणी बघा -5 आहे. मग -5 वजा कंसात काय आहे, आता T1ची जी व्हॅल्यू आहे ती -12 आहे, त्याच्यामुळे आपल्याला कंसात -12 लिहावं लागेल. म्हणजेच इथं काय नेक्स्ट स्टेप, तर -5 वजा वजा अधिक 12 येईल. ठीक आहे. मग 12तून 5 गेले, राहिले किती बघा, 7 राहिले. ओके. नेक्स्ट T3 वजा T2 करूया. काय आहे बघा, 2 वजा कंसात -5 आहेत, म्हणजेच या ठिकाणी वजा वजा अधिक होतील, म्हणजेच 2 अधिक 5 होतील. किती येतात बघा, तर ते 7 आले. आता T4 वजा T3 करूयात आपण. म्हणजेच किती, T4 आहे 9, T3 आहे 2, म्हणजेच 9 वजा 2 किती आले बघा, तर ते 7 आले. म्हणजे आता फरक जो दिसतोय आपल्याला तो आहे सारखा आहे आणि तो आहे 7. यालाच आपण सामान्य फरक म्हणजेच D असं म्हणतो. तो किती आलेला आहे बघा, तर तो 7 आलेला आहे हे आपल्याला दिसते. म्हणजेच यांचा जो सामान्य जो फरक आहे तो स्थिर आहे, आणि म्हणून दिलेली जी क्रमिका जी आहे ती अंकगणिती श्रेणी आहे असे आपण म्हणतो. आता तुम्हाला यावरून कळालं असेल की दिलेली जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी येण्यासाठी त्यांचा जो सामान्य जो फरक आहे तो सामान्य फरक हा सारखाच आला पाहिजे, तेव्हा ती काय होते, ती जी श्रेणी असते ती क्रमिका असते ती काय होते, अंकगणिती श्रेणी होते असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला कळाली. ओके. आता आपल्याला याच्यातलं दुसरा प्रश्न काय करायचा आहे, तर त्या श्रेणीचे 20वे पद काय आहे हे सुद्धा आपल्याला शोधणं गरजेचं आहे. मग ते बघूया. आता त्यासाठी आपल्याला एक सूत्र लागेल. सूत्र हे तुम्हाला माहीत आहे. हे सूत्र जे आहे ते सूत्र सर्वांनी पाठ करायचं आहे. या सूत्रावरती खूप सारे पुढचे जे तुमचे एक्झाम्पल आहेत ते अवलंबून आहे, त्याच्यामुळे हे जे सूत्र आहे ते पाठ करायला विसरू नका. हे इम्पॉर्टंटच आहे, इम्पॉर्टंट आहे, पाठ करायला विसरायचं नाही. मग ते सूत्र काय आहे बघा, TN बरोबर
ए अधिक एन वजा 1 गुणिले डी हे आहे सूत्र. या सूत्राचा वापर करून आपण काय करू शकतो, तर दिलेल्या श्रेणीचे कोणतेही जे पद आहे ते आपण काढू शकतो. कोणतेही पद काढण्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करायचा असतो. ओके, मग आता आपल्याला या गणितात काय करायचं आहे, तर 20वे पद काढायचं आहे. मग त्या पद्धतीने आपण आता ते काढूया. आता त्या सूत्रामध्ये आपण काय करूया, किंमत पुटअप करूया. ओके, मग आता T20 है ना. ओके, आता एन जो आहे TN आहे, एनच्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला जेवढं नंबरचं पद काढायचं आहे त्या ठिकाणचं इथं नंबर लिहायचा. मग आपल्याला 20वे पद काढायचं आहे म्हणून इथं आपण 20 लिहिलं. ठीक आहे, मग T20 बरोबर आता इथं बघा आपल्याला काय करायचं, ए आहे ना. आता ए जो आपल्याला आपण जो ए म्हणजेच T1, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, या ठिकाणी एची किंमत आपल्याला माहीत आहे, ए म्हणजेच T1. मग इथं ए जो आहे तो वजाबार आहे, तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे, मग ए आपण लिहिला आहे वजा12 अधिक एन वजा 20. एन जो आहे तो 20 आहे, तो आपण इथं आहे तसंच लिहिला, 20 वजा 1 गुणिले डी म्हणजे सामान्य फरक आपल्याला माहीत आहे तो आहे 7. अशा पद्धतीने ह्या किमती आपण लिहिल्या. ओके, नेक्स्ट काय करायचं आहे बघा, T20 बरोबर आता वजा12 अधिक 20 वजा 1 किती येतात बघा, 19 येतात आणि गुणिले 7 आहे तसंच आपण लिहूया. ठीक आहे, बरोबर वजा12 अधिक 19 7 33 असे म्हणजेच 133. ठीक आहे, मग 133 मधून वजा 12 गेले किती राहिले बघा, तर 121 राहिले. म्हणजेच T20ची किंमत किती आली आहे बघा, तर 121 आलेली आहे. म्हणजेच आपण यावरून काय काढलेलं आहे बघा, तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी तर आहेच आणि तिचे 20वे पद सुद्धा आपण काढलेलं आहे. तर ते किती आहे बघा, तर ते 121 आहे. अशा पद्धतीने आपण कोणत्याही कितवेही पद जे आहे ते 100वे 200 300 कितवेही जे पद आहे ते आरामात आपण या सूत्रानुसार काढू शकतो. ठीक आहे, आता याच्यातलाच तिसरा प्रश्न काय आहे बघा, ते सुद्धा आपण आता बघूयात. दिलेली अंकगणिती श्रेणी 12 16 20 24 पुढे अनेक असेल नंबर. ओके आहे, तर या श्रेणीचे 24वे पद काढायचं आहे. आता त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ती अंकगणिती श्रेणी आहे, म्हणजे त्यांचा जो सामान्य फरक आहे तो निश्चितच सेम आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण तो काय आहे हे सुद्धा काढणं आपल्याला गरजेचंच आहे की नाही. मग त्यानुसार पुढचं जे पद आहे त्याचं 24वे पद काढायचं आहे, मग ते आपण काढूया. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे सेम वरच्यासारखंच आहे. ओके, तर ती कोणती त्यांनी श्रेणी दिलेली आहे ती अगोदर लिहूया, 12 16 20 24 अशी आहे ना. अशा पद्धतीने ही अंकगणिती श्रेणी आहे. तर या अंकगणिती श्रेणीमध्ये आता आपण व्हॅल्यू लिहिणार आहोत, म्हणजेच कोणत्या व्हॅल्यू आहे तर T1 T2 T3 अशा बरेच आहे ना. मग ए म्हणजेच T1 असते, मग ते आपण लिहिलं. T1 म्हणजेच 12, T2 म्हणजे 16, T3 म्हणजे 20, T4 म्हणजे 24 आणि अशा अनेक आपण लिहू शकतो. ओके, आता सामान्य फरक कसा काढतो आपल्याला माहीत आहे. पहिल्यांदा काढतो T2 वजा T1 म्हणजेच किती आहे तर 16 वजा 12 किती आहे बघा 4 आहे. त्याच्यानंतर T3 वजा T2 म्हणजेच 20 वजा 16 किती आला आहे फरक 4. त्यानंतर T4 वजा T3 किती आलेला आहे बघा, म्हणजेच 24 वजा 20 किती आलेला आहे तर ते 4 आला आहे. म्हणजेच दिसतोय आपल्याला सामान्य फरक हा सारखा आहे आणि तो 4 आहे, म्हणजेच तो स्थिर आहे. ठीक आहे, म्हणजेच दिलेली जी क्रमिका आहे ती अंकगणित श्रेणी आहे हे आपल्याला माहीत आहे. आता या फॉर्म्युलानुसार आपण काय करणार आहे, कितवे जे पद आहे ते आपण काढणार आहे ना. अंकगणित श्रेणीचे जे कितवे पद आहे ते आपण या सूत्रानुसार काढतो. मग आता हे जे फॉर्म्युला जो आहे तो आपण पाठ करणं गरजेचं आहे. कोणता तो फॉर्म्युला आहे तर TN बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, किमती भरणार आहोत. आपल्याला कितवं पद काढायचं आहे तर 24वे काढायचं आहे, म्हणून एनच्या ठिकाणी आपण 24 लिहिलं. मग T24 बरोबर 12 ए आहे बघा 12, या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती याची किंमत 12 आहे अधिक एन म्हणजे इथं 24 येणार आहे ना. मग 24 वजा 1 गुणिले फरक सामान्य फरक आहे 4, तो या ठिकाणी आपण लिहिला. त्याच्यानंतर लिहूया पुढे बघा, तर T24 बरोबर 12 अधिक ते 24 वजा 1 23 गुणिले 4 आहे तसंच. नेक्स्ट काय येईल बघा, 12 अधिक 23 चौक 92 राईट. मग 92 अधिक 12 किती होतात तर ते 104 होतात. म्हणजेच T24 किती आलेलं आहे बघा तर 104 आलेलं आहे. म्हणजेच 24वे पद कोणतं आहे तर ते किती आलेलं आहे बघा तर ते 104 आलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यातलाच आपण चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा बघूया. पुढील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद
काढा. ओके, नेहमी तोच फॉर्म्युलासुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, 7, 13, 19 आणि इथे आहे बघा 25 आहे आणि अशा पद्धतीने पुढे संख्या अनेक असतील. मग आता सुरुवातीला उत्तरामध्ये नेहमी प्रमाणाच आपल्याला T1 T2चे व्हॅल्यू काढायचे आहेत. तर उत्तरामध्ये बघा या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद असणार आहे ए व ए म्हणजेच T1 आहे ते आहे 7, T2 13, T3 19 आणि T4 जे आहे ते आहे 25. ओके, मग आता सामान्य फरक काढताना नेहमीप्रमाणे काय करतो T2 वजा T1 काढतो आहे ना पहिल्यांदा. मग T2 आहे 13, T1 आहे 7 म्हणजेच 13 वजा 7 बरोबर 6. त्याच्यानंतर T3 वजा T2 बरोबर 19 वजा 13 म्हणजेच 6. नेक्स्ट पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, म्हणजे जो फरक आहे तो आहे 6 आणि तो स्थिर आहे. म्हणजेच आता आपण काय करू शकतो, ही जी दिलेली अंकगणित श्रेणी आहे ती कशी आहे, म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे कारण त्यांचा सामान्य फरक जो आहे तो सारखा आहे म्हणून. ओके, ठीक आहे. मग आता काय करूया, फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर 19वे पद काढायचं आहे. ओके, मग त्यानुसार आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिणार आहोत. मग तो फॉर्म्युला कोणता आहे, Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. ठीक आहे, मग T19 आता 19वे पद काढायचे म्हणजे ते 19 लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग T19 बरोबर 7 अधिक ए ची किंमत आहे बघा 7. जे पहिलं पद असते ते नेहमी इथं लिहायला विसरायचं नाही. ओके, ए म्हणजेच T1 आहे. ठीक आहे, आणि ते आहे 7 हे आपण या ठिकाणी लिहिलं आहे. मग 7 अधिक n आहे 19, 19 वजा 1 गुणिले सामान्य फरक आहे 6. मग हे आपण इथं सॉल्व करूया. T19 बरोबर 7 अधिक 19 वजा 1 18 गुणिले 6 आहे तसेच लिहिले. T19 बरोबर 7 अधिक 18 गुणिले 8 8 अष्टदर्श म्हणजेच 108. ओके, मग T19 किती आले बघा 108 अधिक 7 किती आले 115 आले है ना. म्हणजेच म्हणून वरील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद किती आलेलं आहे बघा तर ते 115 आलेलं आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, 5वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. 5वा प्रश्न आपण वाचून घेऊयात. पुढील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. ही दिसते आपल्याला संख्या दिसते त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आता 27वे पद जे आहे ते काढायचं आहे. ओके, तर सर्व मुलांना माझी रिक्वेस्ट आहे की आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि त्यांनासुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला तर आता या उत्तरामध्ये आपण बघणार आहोत. तर या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले जे पद आहे ते किती आहे, ए म्हणजेच T1 आहे ते आहे 9. ओके, त्यानंतर T2 आहे 4, T3 आहे वजा 1 आणि T4 आहे वजा 6. ओके, मग आता अशा पद्धतीने आपण ज्या व्हॅल्यू जे आहे त्या लिहिलेल्या आहेत. त्यानंतर काय करतो, नेक्स्ट स्टेप आहे ती आपण काय करतो सामान्य फरक काढतो म्हणजेच T2 वजा T1 काढतो. मग T2 किती आहे बघा तर ते आहे 4, T1 आहे 9 म्हणजेच 4 वजा 9 येणार. आता मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह येईल म्हणजेच वजा 5 येईल. त्याच्यानंतर T3 वजा T2 येईल किती येईल बघा वजा 1 वजा 4 म्हणजेच वजा 5. दोन्हींना सुद्धा वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला सुद्धा काय येईल तर वजाच चिन्ह येईल म्हणजेच इथं सुद्धा वजा 5 इथं सुद्धा वजा 5. नेक्स्ट जरी केलं आपण तरी सुद्धा आपल्याला वजा 5च येणार आहे. ठीक आहे, आता सामान्य फरक आपण आता बघूया. सामान्य फरक म्हणजे डी तो किती आलेला आहे बघा आपला वजा 5 आलेला आहे. आता या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंमत पुटअप करून आपण ते सॉल्व करूया नेहमीप्रमाणे. आता Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आता आपल्याला कितवं पद काढायचं आहे बघा 19वे पद काढायचं, सॉरी कितवं 27वे काढायचं आहे ना. nच्या ठिकाणी आपण आता 27 लिहूया म्हणजेच T27 बरोबर 9 अधिक ए ची किंमत आहे बघा पाठीमागं तुम्ही बघू शकता ए ची किंमत आहे 9 अधिक एन आहे 27 येत आहे तसंच लिहूया 27 वजा 1 गुणिले डी सामान्य फरक आहे वजा 5 तो आपण या ठिकाणी लिहिला. वजा 5 असल्यामुळे ते आपण कंसामध्ये लिहिलं. ठीक आहे, मग T27 बरोबर 9 अधिक 27 वजा 1 किती आले बघा 26 आले गुणिले वजा 5 आपण आहे तसंच ठेवलं. आता T27 बरोबर 9 आता बघा 9 आता इथं वजा चिन्ह असल्यामुळे अधिक वजा वजा होणार आहेत है ना. मग 9 वर हे जे अधिक चिन्ह लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. ह्या स्टेपमध्ये आपण इथं लिहिलेलं आहे. मग तुम्ही जरी 9 वजा 130 लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, मग आता म्हणजे ही स्टेप कशी लिहिली 9 वजा 130. ठीक आहे, मग आता मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे उत्तरामध्ये काय येईल तर वजा चिन्ह येईल म्हणजेच 130 मधून 9 गेले किती राहिले 121
राहिले. म्हणून अंकगणिती श्रेणीचे 27वे पद किती आलेलं आहे बघा, तर -21 हे आलेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, हा जो फॉर्म्युला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला जर तुम्हाला आठवला तरच तुम्हाला हे जे पुढचं एक्झाम्पल आहे ते सॉल्व करता येणार आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला पाठ करायला विसरायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. 6वा प्रश्न बघा, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. आता हा थोडासा वेगळा प्रश्न आहे ना. आता कसा वेगळा प्रश्न आहे, कसं सोडवायचं हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगते. तर बघा, उत्तरामध्ये आपण आता लिहिणार आहोत. प्रथम 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्येची आपण यादी करूया. 5च का तर त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलं आहे ना, 5ने भाग जाणाऱ्या आहे ना. मग आता त्या पद्धतीने आपण काय करूया, मग ती यादी कसली असेल तर समजा, आणि त्यांनी 3 अंकी संख्या सांगितलेली आहे की नाही, 3 अंकी नैसर्गिक संख्या झाली आणि ते सुद्धा 5ने भाग जाणार आहे. मग 3 अंकी पहिली संख्या कोणती येईल तर ती निश्चितच 100 येईल. ओके. त्यानंतर 105 येईल, परत 110 येईल. म्हणजे ज्या संख्यांना इझिली 5-5नं आपण भाग जाऊ शकू अशा त्या संख्या असणार आहेत ना. मग 100 नंतर 105, परत 110, म्हणजे 5-5ने अंक वाढवत या ठिकाणी आपण वाढवत जाणार आहोत. मग 110, 115, परत 120, 125 असं कुठपर्यंत असणार आहेत बघा, तर ते 995 पर्यंत असणार आहेत. कारण का 3 अंकी आपल्याला पाहिजेत फक्त. ओके. 995चे पुढे येणार आहे ते असणार आहेत 1000 असणार, पण आपल्याला 1000 जे आहे ते 4 अंकी संख्या, मग 4 अंकी घेऊन आपल्याला उपयोग नाही. म्हणून 100 पासून ते 995 पर्यंतच या संख्या, म्हणजे त्या संख्या आपल्याला घेणं गरजेचं आहे. ओके. मग आता अशा संख्या किती आहेत हे आपण आता काढूया. ओके. आता नक्की 995 पर्यंत अशा संख्या किती असणार आहेत हे आता आपल्याला काढावं लागणार आहे. ओके. मग आता 995 ही संख्या आपण NV आहे असे मानूया, कारण का शेवटची संख्या तर आपल्याला ही दिसते ना, कारण की ह्याच्या पुढची तर आपल्याला संख्या नाही घ्यायची. म्हणजेच N जो नंबर आहे तो आपण काय करूया तर शेवटी घेऊया. मग आता यानुसार आपण आता सामान्य फरक पहिल्यांदा काढला पाहिजे. म्हणजेच T2 वजा T1 काढूया. वरती जरी T1 T2च्या व्हॅल्यू तुम्ही अगोदर काढल्या तरीसुद्धा चालते. नेहमीप्रमाणे तुम्ही काढूनच ठेवायचे. मग आता T1 आहे 100, T2 आहे 105, T3 आहे 110, T4 आहे 115 या पद्धतीने. मग आपण सामान्य फरक काढूया. T2 वजा T1 म्हणजेच किती बघा, 105 वजा 100 किती आलेला आहे बघा, तो येणार आहे 5. म्हणजेच 110 वजा 5 म्हणजेच किती 5. म्हणजे ह्यांचा मी कॉमन या ठिकाणी 5 लिहिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे सामान्य फरक दिसतोय आपल्याला तो आहे 5. आता TN जो आहे तो आपण वरतीच म्हणलेला आहे की म्हणजे तो शेवटचा नंबर असणार आहे. म्हणजेच TN किती असणार आहे बघा, तर तो 995 हे मी तुम्हाला वरतीच सांगितलेलं आहे. ओके. A असणार आहे तो आहे 100 आपल्याला माहीत आहे. D म्हणजे सामान्य फरक तो आहे 5. मग आता या उदाहरणामध्ये ह्या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, किंमत पुटअप करायचे आहेत. मग TN घेऊया. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TNची किंमत तर आपल्याला माहीत आहे ना, ती आहे 995. ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. मग 995 बरोबर A आहे बघा 100. 100 अधिक N म्हणजे Nची किंमत आता आपल्याला माहीत नाही आहे. आता पुढचं कसं करत होतं, आपल्याला कुठलं तरी पद काढायचं असतं त्यावेळेला हा नंबर सारखा असतो. पण इथं काय दिले, जे शेवटचे पद आपल्याला तर माहीत आहे ना, पण हा N आपल्याला माहीत नाही आहे, तो N आपल्याला काढावा लागणार आहे. म्हणजे किती नंबर असणार ह्या संख्या आपल्याला काढायचे, त्यासाठी हा N आपल्याला तसंच ठेवावा लागणार आहे. ओके. मग त्याच्यामुळे N वजा 1 गुणिले D 5 आहे आपल्याला माहिती, ते आपण इथं लिहिलं. मग आता हे सॉल्व करूया आपण. 995 बरोबर 100 अधिक, आता 5ने आपल्याला ह्या कंसातील संख्यांना गुणायचं आहे. म्हणजेच 5 गुणिले N म्हणजेच 5N वजा 5 गुणिले 1 म्हणजेच 5 है ना, वजा चिन्ह आहे त्याचंच लिहायचं. ओके. तर बघा 995 बरोबर 100 अधिक 5N वजा 5. मग हे आपण सॉल्व करूया. आता बघा 995 बरोबर, आता बघा 100 वजा 5 म्हणजेच 95 आले ना, आणि अधिक 5N आपण आहे तसंच ठेवूया. आता 995 वजा काय करायचं आहे, 95 करायचं, कारण का 995 आपण आहे तसेच ठेवले. 95 अधिक आहेत या साईडला आले किती वजा 95 होते ना. म्हणजेच 995 वजा 95 किती येणार बघा, तर ते 900 आले. ठीक आहे. ही स्टेप कळाली तुम्हाला. ओके. 995 मधून आपण हे 95 इकडे आणले, किती वजा केले ते राहिले किती 900. आता 5N हे या ठिकाणी उजव्या बाजूला तसेच राहिले. आता आपल्याला काय करायचं आहे, N जे आहे ते उजव्या बाजूला तसंच ठेवायचं आहे. Nला 5 गुणिले असल्यामुळे ते
डाव्या साईडला किती भागिले होतील? ओके, म्हणजेच 900 भागिले 5 होणार. मग 900 भागिले 5 केल्यानंतर भागाकार किती येतो बघा, तर तो 180 येतो. म्हणजेच 900 भागिले 5, 5 एके 5, राहिले किती बघा 4, 5 40 आणि हे 0 आहे तसेच. ओके, म्हणजेच भागाकार किती आला बघा 180 आलेला आहे. म्हणजेच एनची किंमत किती आलेली आहे बघा 180. म्हणजेच यावरून आपल्याला काय समजलं, म्हणून 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या ह्या किती असतील, तर त्या अशा 180 असतील. म्हणजे 100 पासून ते 995 पर्यंत त्या ज्या संख्या असतील टोटल आहे ना, तर त्या टोटल ह्या 180 असणार आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ओके, नेक्स्ट 7वा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूया. आता 7वा प्रश्न बघा, एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे ना. 11वे पद जे आहे ते 16 आहे आणि 21वे पद जे आहे ते 29 आहे. तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा आहे ना. तर त्यांनी अदलीमधली 2 पद दिलेली ती आणि आता आपल्याला त्यांनी डायरेक्ट 41वे पद जे आहे ते विचारलेलं आहे ना. एवढं काय अवघड नाही आहे, सोपं आहे. कसं आहे ते आपण आता बघूयात. आता नेहमीप्रमाणात आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी काय दिलं आहे अगोदर त्या गोष्टी लिहून घेऊयात. तर आता अंकगणिती श्रेणीचे 11वे पद आहे, म्हणजेच आपण काय करणार आहे TN म्हणजेच T11 झाले आहे ना. कोणतेही पद म्हणजेच ते TN आपण दाखवतो. आता इथे त्यांनी 11वे पद आहे म्हणून T11 आपण इथे लिहिलं. मग T11 बरोबर किती दिलं त्यांनी 16वं दिलं आहे आणि त्याच पद्धतीने 21वे पद दिलेलं आहे म्हणजेच T21 येणार इथं. ओके, मग T21 बरोबर इथं 29 आहे म्हणजेच 29 आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता बघा T11 बरोबर A अधिक 10D येणार. आता बघा 10D कसं, आता हे जे पहिले समीकरण जे आहे ते कसं काढलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर इथं बघा T11 जो मी फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायला सांगितलेला होता तोच या ठिकाणी आहे. म्हणजे बघा A अधिक, आता N जो आहे तो किती आहे बघा 11 आहे वजा 1 गुणिले D आहे. ओके, मग नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, इथं A अधिक 11 D न आतमध्ये गुणायचं आहे ना. म्हणजेच 11D आणि वजा D न आतमध्ये गुणलं की 1D झाला. म्हणजेच काय झालं बघा नेक्स्ट स्टेप A अधिक 11D वजा 1D, 11तून 1D गेले किती झाले बघा 10D. ओके, म्हणजे ही स्टेप तुम्हाला ही मिळाली का? ओके, समजलं तुम्हाला? ओके, ठीक आहे. म्हणजेच T11 किती आलेलं आहे बघा A अधिक 10D आले. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणलं. त्याच पद्धतीनं बघा हे असं सोडवायचं आहे आणि ही स्टेप आपल्याला मिळते. ठीक आहे, या पद्धतीमध्ये तुम्ही किमती टाकून बघू शकता, हीच समीकरण तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, T21 बरोबर A अधिक 20D हे झालं आपलं दुसरं समीकरण. ओके, इथपर्यंत कळालं तुम्हाला? ठीक आहे. ओके, मग आता आपल्याला 2 समीकरण मिळालेले आहेत, एक तर T11 आणि T21 मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, T21 मधून T11 काय करायचं आहे मायनस करायचं आहे, म्हणजेच वजा करायचं आहे. मग आपण वजा करूया. T21 वजा T11 बरोबर, तर T21ची व्हॅल्यू इथे लिहूया A अधिक 20D वजा करायची तर वजा चिन्ह लिहायचं, वजा A अधिक वजा काय होणार आहे वजा होणार आहे म्हणून इथं वजाच लिहिलं, डायरेक्ट वजा केलं 10D. मग त्याच्यामध्ये काय राहिलं बघा T21 वजा T11 बरोबर. तर बघा अधिक A वजा A काय झाले कॅन्सल झाले, अधिक 20D आणि वजा 10D. मग 20मधून 10D गेले किती राहिले बघा, तर 10D राहिले म्हणजेच अधिक 10D. ओके, आता आपल्याला T21ची किमती दिलेल्या आहेत बघा, कारण का जो पद दिलेला आहे ना, मग T21चं पद किती आहे तर त्याने 29 दिलेलं आहे आणि T11चं आहे ते 16 दिलेलं आहे त्यांनी. मग 29 वजा आपण 16 करूयात, 10D आहे तसंच इथं लिहूया. आता 29 वजा 16 किती आहे बघा, तर ते 13 आहे, 10D आपण आहे तसंच इथं लिहिलं. आता Dला 10 गुणिले आहेत, पलीकडे आले किती भागिले होतील, म्हणजेच 13/10 बरोबर D आहे ना. आता यांचा भागाकार करायचा, तर बघा भागाकार करत बसायचं का, तर या ठिकाणी सोप्याला भागाकार नाही करत बसायचं. 1 0 आहे, मग एका अंकानंतर काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, मग उत्तर किती आलं बघा, तर 1.3 आले. समजा या ठिकाणी 130 असताना जर मी 100 भागाकार केला नाही, जर भागाकार करायचा म्हटलं तर कसं करायचा, 1 2 0 आहेत, 1 2 नंतर पॉईंट द्यायचा, म्हणजेच 1.30 आहे त्याचं उत्तर आलं असतं. ओके, जर भागाकार जर समजा भागिले 10 100 1000 असे 10च्या पटीत जर असेल तर हा असा भागाकार करायचा, जेवढे शून्य तेवढे उजवीकडून काय करायचे नंबर काउंट करून तिथं पॉईंट द्यायचा. ओके.
ओके, मग आता डीची किंमत किती आलेली आहे बघा, 1.3 ही डीची किंमत आलेली आहे. आता डी बरोबर 1.3 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर समीकरण 1 कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे, ते आपण त्यामध्ये आपण डीची किंमत ठेवूया. समीकरण 1 अगोदर लिहून घेऊया, a अधिक 10d बरोबर 16. ओके, आता याच्यामध्ये डीची किंमत 1.3 आपण ठेवून घेऊयात, म्हणजेच a अधिक 10 गुणिले 1.3 गुणिले 16. ठीक आहे, मग a अधिक आता बघा 10 गुणिले 1.3 म्हणजेच काय होईल, आता 10 न गुणायचे ना म्हणल्यावरती काय होईल, आता गुणाकार करायचा आहे म्हणल्यावरती 10ने गुणल्यानंतर, ठीक आहे, किंवा 10च्या पटीला कोणते गुणल्यानंतर इथं पॉईंट जो आहे म्हणलं तो पॉईंट निघून जाणार. ठीक आहे, मग आता एकच पॉईंट आहे, मग इथं सुद्धा एक पॉईंट आहे, सॉरी इथे 1 नाही, इथे एक पॉईंट आहे डायरेक्ट, तर ते पॉईंट देऊन उत्तर डायरेक्ट 13 लिहायचं. ओके, म्हणजेच 10 गुणिले 1.3 म्हणजेच 13. ओके, मग a अधिक 13 बरोबर 16. आता या ठिकाणी काय करूया, a बरोबर 13 जे आहे ते आपण उजव्या बाजूला नेऊया, अधिक 13 आहे पलीकडे गेले की ते वजा 13 होतील, म्हणजे 16 वजा 13 किती आले बघा, 3. म्हणजेच a ची व्हॅल्यू किती आलेली आहे, तर ती 3 आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 41वे पद काढायचं आहे अजून, आहे ना, म्हणजेच दिलेल्या श्रेणीचे 41वे पद म्हणजेच ते T41 आपण आता काढूया. आता पद काढायचं आहे याचाच अर्थ आपल्याला हा जो फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. कोणता फॉर्म्युला, तर TN बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आता आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू तर आपल्याला माहीत आहेत, मग याच्यामध्ये पुटअप करून ते सॉल्व करूया. म्हणजेच T41 बरोबर a ची किंमत आहे 3, आपण आत्ताच काढलेली आहे, अधिक 41वे पद काढायचं आहे, म्हणजे इथं n किती आलेला बघा, 41 आला, 41वा आलेला आहे. मग 41 वजा 1 गुणिले d आहे 1.3. मग T41 बरोबर 3 अधिक 41 वजा 1 किती आले, 40 गुणिले 1.3. मग T41 बरोबर 3 अधिक आता 40 गुणिले 1.3 करायचं आहे, राईट. मग त्यावेळेला हे 52.0 म्हणजेच 52 लिहिलं तरीसुद्धा चालतं. मग आता T41 बरोबर 52 अधिक 3 किती होतात बघा, तर ते 55 होतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसते की त्या श्रेणीचे 41वे पद किती आलेलं आहे बघा, तर ते 55 आहे. ओके, 8वा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. 8वा प्रश्न बघा, 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीत वजा 51 ही संख्या कितवे पद असेल असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर बाकी 5 नंतर 2 नंतर पुन्हा काहीतरी संख्या येईल, म्हणजे अशा करत 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 शून्याच्या पुढं म्हणजे निगेटिव्ह संख्या सगळ्या येणार आहेत ना. मग त्यांनी कितवी निगेटिव्ह संख्या विचारलेलं आहे, तर वजा 51 ही संख्या कितवे पद असेल हे त्यांनी आपलं म्हणजे आपलं पद काढायचं आहे ना, म्हणजे थोडक्यात TNचीच किंमत आपल्याला काढायचं आहे. ओके, मग सुरुवातीला आता आपल्या नेहमीप्रमाणे T1 T2च्या ह्या जे किमती आहे ते काढणं गरजेचं आहे. सुरुवातीला लिहूया 11, 8, 5, 2 हे काय आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. मग समजा या श्रेणीचे वजा 51 151 हे nवे पद आहे ना, कारण का त्यांनी हे किंमत दिलेली आहे, मग ते आपण nवे पद जे आहे ते मानू शकतो. ओके, मग आता T1 म्हणजेच a आहे 11, T2 आहे 8, T3 5, T4 4 हे असं पण इथं लिहून घेऊयात. आता T3 वजा T2 बरोबर किती, T3 आहे 5, T2 आहे 8 आहे ना, मग 5 वजा 8 बरोबर किती बघा, तर वजा 3. म्हणजे सामान्य फरक आपल्याला दिसतोय तो आहे D म्हणजेच वजा 3 आहे. ओके, आता या फॉर्म्युलामध्ये आपण आता किमती भरून ते सॉल्व करूया. आता TN बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. याच्यामध्ये TNची किंमत आपल्याला माहीत आहे ती आहे 151, हे आपण आहे तसेच लिहूया. आता n जो आहे तर ह्या टाईपचा प्रश्न आपण पाठीमागं सोडलेला आहे ना, n आपल्याला nची किंमत आता काढायची आहे ना, कारण का कितवे पद हे कितवे पद आहे आपल्याला काढायचे, म्हणजेच nची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची. ठीक आहे, मग आता TN आहे a वजा 151 बरोबर a आहे 11 आहे ना, मग 11 अधिक n वजा 1 गुणिले 3, कारण डीची किंमत इथं 3 आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला सांगते मी. ओके, आता इथं बघा वजा चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे, इथं मी वजा चिन्ह वजा 3 इथं लिहिलं. ठीक आहे, मग वजा 3. आता वजा 3 आपण आतील संख्येनं गुणूया. वजा 151 आहे तसेच 11. आता बघा वजा 3 nला गुणलं तर वजा 3 येईल आहे ना. आता वजा आणि वजा किती होतील, तर ते अधिक होतील, म्हणजेच अधिक 3 होतील. ठीक आहे, ही स्टेप कळाली तुम्हाला. ओके, आता वजा 151 बरोबर आता 11 अधिक 3 किती होतं बघा, 14 होतात, म्हणजेच 14 वजा 3 हे आहे तसेच इथं येतील. आता आपल्याला काय करायचं आहे,
3 n जे आहे ते आपण डाव्या बाजूला लिहिणार, म्हणजेच -3 अधिक 3 होणार आणि 14 आहे तशीच ठेवूया आपण आणि -151 जे आहे ते आपण उजव्या बाजूला गेल्यानंतर त्याचे चिन्ह बदलणार, म्हणजेच वजाचा अधिक होईल, म्हणजेच अधिक 151 होतील. मग 14 अधिक 151 किती होतात बघा, तर 165 होतात. म्हणजेच आता n जो आहे तो 3 ला n गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागले होतील, म्हणजेच 165/3 होतील. म्हणजेच n ची किंमत किती आलेली आहे बघा, 55 आलेली आहे. याचाच अर्थ काय झाला बघा, तर -151 हे 55वे पद आहे, हे असे आपण म्हणू शकतो. ओके, म्हणून -151 ही संख्या दिलेल्या श्रेणीमध्ये 55वे पद आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, आता 9वा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. 9वा प्रश्न आहे 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत. ओके, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे पण सोपा आहे. कसं आहे ते आपण आता बघूया. आता बघा 10 पासून ते 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आहे ना. मग आता आपण बघूयात 10 पासूनच्या 250 पर्यंतच्या असलेल्या आणि 4 ने विभाज्य असणाऱ्या नैसर्गिक संख्येची आपण आता यादी करूया. मग कोणत्या कोणत्या असतील बघा. आता त्यांनी 10 पासून दिलेलं आहे, मग इथं 10 लिहायची आपल्याला काही गरज नाही. ठीक आहे, मग कोणते कोणते दिले तर त्या 12, 16, 20 म्हणजे 4 भाग जर नाही का. ओके, म्हणजे 4-4च्या पटीतल्या संख्या, 4 ने विभाज्य म्हणजे 4-4च्या पटीतल्या असतील त्या, म्हणजे 12, 16, 20, 24, 28 असं. ते कितीपर्यंत 250 पर्यंत, म्हणजे 250च्या अलीकडची येणार तर ती येईल ती 248 येईल, कारण का 248ला सुद्धा 4 ने भाग जातोय. ओके, मग 248 या पर्यंत या जी संख्या आहे त्या 4 ने विभाज्य संख्या आहेत असे आपण म्हणू शकतो. मग आता या ज्या सगळ्या संख्या आहेत ना, तर त्या किती संख्या असतील तर त्यासाठी सुद्धा तो आपल्या फॉर्म्युला माहिती आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण किंमत पुटअप करूयात. ओके, समजा 248 ही संख्या NV संख्या आहे, कारण का शेवटी तर आपल्याला दिसते की ती 248 ही संख्या आपल्याला दिसते, मग ती NV संख्या आहे असे आपण म्हणू शकतो. मग आता A किती येतील, A किती येईल, A म्हणजेच T1 तो किती आहे बघा, 12 आहे आपल्याला माहिती आहे. D आहे तो किती आहे बघा, 4 आहे, कारण का त्यांनी 4 कशावरून आपण लिहिलं बघा, तर ते 4 ने विभाज्य असणार आहे, म्हणजे त्यांचा जो सामान्य फरक आहे तो निश्चितच 4 आहे हे आपल्याला क्लिअरली दिसते, कारण का 12 नंतर आहे बघा 16, त्याच्यानंतर 20 आहे, म्हणजे त्याच्यातला फरक जो आहे तो 4 आहे. याच्यावरून आपण लिहिलं की D आहे तो 4 आहे. ओके, हे समजलं तुम्हाला. ओके, आणि TN जो आहे तो आहे 248, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मग त्यानुसार हा फॉर्म्युला जो आहे तो बघा किती महत्त्वाचा आहे, या ठिकाणी सुद्धा तो आपल्याला फॉर्म्युला उपयोगी पडते. मग आता तो फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे बघा, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग TNची आहे किंमत बघा 248 ती आपण लिहिली, A आहे 12 तो लिहिला इथं, N वजा 1 गुणिले 4. इथं सुद्धा आपण Nची किंमत आता आपल्याला काढायची आहे. मग 248 बरोबर 12 अधिक 4 ने आतमध्ये गुणूया, 4N वजा 4 गुणिले 1, 4 गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 4. ठीक आहे, मग 248 बरोबर 12 वजा 4 किती येतात बघा, 8 येतात आणि अधिक 4N आपण आहे तसेच ठेवूयात. आता 248 8 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा 8 होतील. ओके, आणि 4N ते आहे तसेच आपण तिथं ठेवूया. मग 248 वजा 8 किती होतात बघा, 240 होतात आणि 4N आहे तसेच राहतील. आता N तसंच ठेवूया, 4 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजे 240चे 4 बरोबर N. मग 240ला 4ने भागले किती होतं बघा, 424 म्हणजे 60 इथं उत्तर आलेलं आहे. Nची किंमत किती आलेली आहे बघा, 60 आलेली आहे. ठीक आहे, ओके. आता 10वा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण बघूयात. हा शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, एका अंकगणितीय श्रेणीचे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा. म्हणजेच थोडक्यात काय, आपल्याला Dची जी किंमत आहे ती या ठिकाणी काढायची आहे. ओके, ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा ते सूत्र आपल्याला लागणार आहे. अंकगणितीय श्रेणीचे 17वे पद हे सूत्राने आपण अगोदर काढूया. ठीक आहे, मग सूत्र कोणतं आहे ते नेहमीप्रमाणे आपलं जे सूत्र आहे तेच, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग आता 17वे पद म्हणजेच T17 येते. ठीक आहे, T17 बरोबर A अधिक 17 वजा 1 गुणिले D. आता T17 बरोबर A अधिक, आता D ने आतमध्ये गुणूया है ना, 17D वजा 1 गुणिले D म्हणजेच वजा D. ओके, आता T17 बरोबर A अधिक 17D मधून 1D गेला किती राहिला, तर तो 16D राहिला. ओके, आता त्या श्रेणीचे 10वे पद आपण आता शोधूया. ठीक आहे, म्हणजेच
T10 बरोबर A अधिक 10 वजा 1 गुणिले D. मग आता T10 बरोबर A अधिक 10D वजा D, कारण का D ने आतमध्ये गुणल्यानंतर काय होईल बघा, 10D वजा 1D म्हणजेच D. मग आता A अधिक 10D मधून 1D गेला किती राहते, तर तो 9D. ओके, म्हणजेच 10 T10ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, A अधिक 9D आलेली आहे. आता उदाहरणार्थ 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की नाही. मग आता आपण लिहूया T10ची व्हॅल्यू किती आहे बघा, तर A अधिक 9D आहे ना. मग आता 17वे पदाची किंमत जी आहे ती आपल्याला माहिती आहे, ती आपण इथं लिहिली. ती किती आहे, A अधिक 16D. म्हणजे 17वे पद जे आहे ते किती आहे, 17वे पद हे 10व्या पदाच्या पेक्षा 7ने जास्त आहे, म्हणून 10व्या पदामध्ये आपण 7 मिळवणार आहोत. ओके, म्हणजेच A अधिक 16D बरोबर A अधिक 9D, कारण 10वे पद आहे A अधिक 9D, त्याच्यामध्ये 7 अधिक आहे, जास्त आहे, म्हणून आपण अधिक 7 केलं. ओके, मग हे असं आपण आता सॉल्व करूया. बघा आता A अधिक 16D. आता ही जी टर्म आहे ते पण इकडे आल्यानंतर ती सगळे चिन्ह त्यांचे बदलतील. अधिक Aचा वजा A होईल, अधिक 9Dचा वजा 9D होईल, आणि ह्या ठिकाणी फक्त 7 ठेवूया आपण. मग आता बघा अधिक A वजा A काय झालं, कॅन्सल झालं, आणि अधिक 16D वजा 9D, 16तून 9 गेले किती राहिले बघा, 7 राहिले, म्हणजे 7D बरोबर 7. आता 7 या ठिकाणी आपण घेतलं गुणिले आहे तर ते भागिले होतील, राईट. म्हणजे सॉरी, इथं D आपण तसंच ठेवला, गुणिले तिकडे गेले की ते भागिले होते, म्हणजे 7/7 म्हणजेच 1. म्हणजेच Dची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1. म्हणून सामान्य फरक जो आहे तो किती आहे, तर तो 1 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सराव संच 3.2 जो आहे तो पूर्णपणे आपला सॉल्व झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 पूर्णपणे बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.